आपलं सोलापूर डिजिटल मीडिया. उपस्थित असणाऱ्या आमच्या प्रेसिडेंट रामसाबचे यतीनजी शहा यांचे स्वागत. केवळ महाराष्ट्राच्या नाही हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये एकच नाव घ्यावं लागतं, छत्रपती शाहू महाराज. आज युवराज संभाजी महाराजांच्या रूपानं आज इथे खरं म्हणजे उद्योजक शाहू महाराजांचा इतिहास जर आपण अभ्यासला तर मूळ उद्योगापासून ते सगळं सूत उद्योगापर्यंत उद्योजकतेचा पाया महाराष्ट्रामध्ये कुणी रचला असेल तर छत्रपती शाहू महाराज. आज त्यांची वंशज आहेत. मी उभारलो आणि शिवाजी महाराजांचा एखादा एक सांगितलं नाही असं होतच नाही, पण आज निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज आज इथे सगळे व्यवसायामध्ये लोक आहेत. मला बरेच लोक विचारतात की शिवाजी महाराजांचा असा कुठला दृष्टिकोन आहे का? निश्चित आहे. शिवाजी ॲज अन इकॉनॉमिस्ट लोकांना आश्चर्य वाटतं. He was not only the warrior, but he was a versatile personality. He was an architect, he was a good engineer, he was a good administrator, he was a good diplomat. एक उदाहरण सांगेन मी, कारण प्रास्ताविक काही संक्षिप्त मिनिटात करावं हा संकेत मला ठाऊक आहे. एक प्रसंग असा घडला शिवरायांच्या राज्यामध्ये. महाराजांची अर्थव्यवस्था खरं म्हणजे बलाढ्य नव्हती, पण सामान्यांचा पाठिंबा असा होता की कधी आसमानी संकट होते, म्हणजे धोधो पाऊस कोसळायचा, ओला दुष्काळ पडायचा, कधी सुलतानी संकट होती, पिकं पाणी जायचे, पण आदिलशाही घोडेपाणी खेडीपाणी बेचिराट करत सुटायचे. उभ्या काठीच्या पिठामध्ये बघता बघता त्यांची घोडीबडी शिरायची, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त व्हायची. पण तक्रारीचा एकही सूर, बंडाचं एकही निशाण छत्रपतींच्या विरोधात या हिंदवी स्वराज्यात कधीही उभारण्याचं एकही उदाहरण नाही. का तर राजावरती एवढा विश्वास, म्हणून तो रयतेचा राजा. एक उदाहरण सांगतो. त्याचा शिकायचं असेल तर उदाहरण सुहासगडात शिकायचं. मी सुरुवातपासून बघतोय आणि त्याचा सिस्टम, कुठल्याही एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचं सिस्टम, पद्धत आणि त्याचा रिस्क टेकिंग एबिलिटीज खरं म्हणजे अभिनंदनीय आहे. म्हणून मी मुद्दा मंत्री म्हणले शुभेच्छा देतात आणि शुभेच्छा नाही, मला दोन गोष्टी सांगायचं म्हणून मी बोललोय. आणि जे लोकांना पण जे बोलवले त्याचं प्रेम करणारे हितचिंतक जे दिसतात ते एकदम डिफरंट क्रीम दिसतोय आज. आणि पहिल्यापासूनच मला एकदा वॉटरचं जेव्हा लॉन्च केलं तेव्हा मला वाटलं होतं म्हणजे वॉटरमध्ये किती कॉम्पिटिशन आहे, कसं टिकणार आहे, काय होणार आहे म्हणून. परंतु त्याच्यानंतर दुसरा तिसरा जेव्हा प्रोडक्ट लॉन्च केला तेव्हा मला त्याचा एबिलिटीज समजला, वॉट टाईप ऑफ पर्सन. आज सोलापुरातला तरुण पिढी एखादा आदर्श घ्यायचा असेल किंवा त्याला मॉडेल म्हणून घ्यायचं असेल, एखादा नवीन प्रोडक्ट निवडताना त्याला लॉन्च करताना कसं करायचं म्हणजे सुहासचा एक्झाम्पल घेता येईल. ब्रँड मुद्दाम का सांगतो मी, आपण एक साधा एक्झाम्पल आहे आपल्यासमोर. पतंजली सुरुवात कुठून झालाय आणि त्यांचा हेतू काय होता सुरुवात आणि आज काय काय करतात ते. सो दॅट इज दी. आज त्यांनी काही विकलं तरी पतंजलीच्या नावाने
म्हणजे मार्केटमध्ये. दॅट इज दी बिझनेस सिक्रेट सध्याचा मार्केटमध्ये. सो आय विश यू ऑल द बेस्ट सुहास. एवढंच नव्हे, यू शुड ब्रिंग मोर प्रॉडक्ट्स, बट वाय डुईंग दिस यू शुड टेक स्टेप्स वन बाय वन. एखाद्या एस्टॅब्लिश झाल्यानंतर दुसरं असं सध्या तरी तसंच करताय, पण तसंच करावा. आणि मी विश यू ऑल द बेस्ट. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, जसं शिवरत्न शेट्टींनी सांगितले, तुमचा ब्रँड परदेशात पण बघायची इच्छा आमच्या सर्वांनाच आहेत. आणि त्यातलं ते साहेबांनी एक सांगितलं, ते इकॉनॉमी सॉल्टचा, हो तो आजही आहे, त्याला नाव वेगळं दिलं. दे कॉल इट अँटी डम्पिंग म्हणतात. सध्या आम्ही फाईट करतो, सध्या एखादा प्रॉडक्टसाठी गव्हर्नमेंट बरोबर करतो. आपण प्रॉडक्ट डेव्हलप केल्यानंतर परदेशातून येते, त्यांच्या देशात त्यांचा एरियामध्ये स्वस्तात कास्टली विकायचं आणि आपल्या देशात येऊन स्वस्तात विकायचं, ते किल करण्यासाठी सध्या चालू आहे. चायनाचा चालू आहे. दॅट इज कॉल्ड अँटी डम्पिंग. थँक्यू फॉर रिमाइंडिंग दॅट. अँड थँक्यू वन्स अगेन. आय विश यू ऑल द बेस्ट. आणि मला या समारंभामध्ये पंतप्रधान होते तेव्हा मला शरदराव ठाकरे म्हणायचे. तर यावेळेस मी एक आवर्जून सांगेन की सुहास हा एक साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला अजूनही मुलगाच म्हणजे माझ्यापेक्षा खूप लहान आहे, परंतु मी देखील आज शेतकरी कुटुंबातूनच आलेलो आहे. धुळे जिल्ह्यातून आलो आहे मी इथं. आणि त्याच्यावेळी मी तेव्हा तरी होती परिस्थिती, त्याच्यावेळी मला घरून तसं आर्थिक असं कुठलंही पाठबळ नव्हतं. मी तर सारखा विचार करत होतो की आपण कसं चालू करावं. एक संधी चालून आली. माझ्या सोलापुरातल्या मित्राने मला बोलवलं की बाबा तू ये आणि माझ्या उद्योगात मला थोडीशी अडचण होते, मला काही गोष्टी कळत नाही. आणि तो माझा क्लासमेट होता की तू आलास तर मला खूप मदत होईल. मी लिटरली दुसऱ्या दिवशी बजाज ऑटोमध्ये मला चांगली नोकरी होती तिथल्या R&D मध्ये. मी ती सोडून सोलापूरला आलो. सोलापूरला 19 फेब्रुवारी 1977 साली आलो इथं. आणि 19 फेब्रुवारी हा तुम्हाला माहिती आहे महाराजांचा जन्मदिवस आहे. तर असं खूप चांगलं मुहूर्त होतं. त्या दिवशी मी पहिल्यांदा सोलापूरला पाय ठेवला. आणि त्याच्यानंतर म्हणजे कष्ट करावे लागले ते सगळे कष्ट उपसले. आणि आज LHP सारखं जागतिक दर्जाची कंपनी मी आज जी 300 कोटीपेक्षा आमचं उलाढाल जास्त आहे अशी कंपनी मी करू शकलो. आणि हे शेतकरी कुटुंबातनं येऊन केलं याचा मला खूप खूप अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा काही विषय आला की मी जरा जास्त भावनिक असतो आणि पुढे येऊन त्यांना काय मदत करायची ती करत असतो. सुहास हा देखील शेतकरी कुटुंबातूनच पुढे येतो आहे आणि फार माझ्या कंपॅरिझनमध्ये फार फास्ट पुढे येतो. त्याचा स्पीड खूप जास्त आहे. आणि मला ह्यावेळेस हे सांगावंसं वाटतं की त्याचे कुटुंबीय त्याच्याबरोबर आहेत. मला जे समजतंय की जे राम रेड्डी साहेबांनी कौतुक केलं की ज्या प्रकारे ब्रँड इमेज ही वाढवावी लागते, हे प्रमोशन जे आहे हे मला असं कळतं की सुहास यांच्या पत्नी त्यांना मदत करतात आणि हे सगळं ते बघत आहेत. तरी खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी म्हणेन की असंच सुहासने पुढे यावं आणि देशात खूप नाव कमवावं. त्याचा प्रॉडक्ट अतिशय क्वालिटीचा आहे मला माहिती आहे. सॉफ्ट स्पोकन एंटरप्राइजिंग म्हणजे स्वप्न खूप मोठी बघतो, चांगलं विजन आहे, खूप करण्याची इच्छा आहे. आणि हे मी बघत स्वेंता सुरू जेव्हा झाली त्याचे काय कष्ट केले ते आज फार लांब नाही आहे. मी आमची फॅक्टरी स्वेंता असताना तेव्हाच
जाण्यासाठी बऱ्याच योग येतो आणि प्रत्येक वेळेस गेल्यानंतर सुहासकडनं जे नवीन नवीन ऐकतो ते खूप आनंद वाटतो की सोलापुरात राहून, ॲक्च्युली सोलापुरात सुद्धा नाही, सोलापूरच्या सुद्धा बाहेर राहून सुद्धा असा काही चमत्कार करू शकतो. मला असं वाटतं की सुहास इज ट्रूली ए रोल मॉडेल फॉर यंगस्टर्स, इन्स्पिरेशन. खूपशा क्वालिटीज त्या सगळं घेण्यासारख्या आहेत. मी मागाशी म्हटलं तसं या क्षेत्रात राहून सुद्धा जिथं लोक खूप प्रॉमिनंट होण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सगळ्यांच्या मध्ये, त्या बाबतीत सुहास खूपच ही इज अवे फ्रॉम एव्हरीथिंग. मला असं वाटतं की फोकसेस ऑन हिज प्रोडक्ट, फोकसेस ऑन क्वालिटी, फोकसेस ऑन डिलिव्हरी. बघता बघता त्यांनी फक्त केवळ सोलापूर नाही, महाराष्ट्र नाही, अख्ख्या देशात सुरू झालं. पुण्यामध्ये चांगलं ऑफिस झाली, पुण्यामध्ये फॅक्टरी घेतली. क्वालिटीच्या बाबतीत मी स्वतः बघितलेलं आहे. हायेस्ट लेवल ऑफ क्वालिटी मेंटेन एक्सपेक्ट. आणि तिथं 2-3 वेळा गेलं आणि खूप आनंद वाटतो की असं काही होऊ शकतं. सो जास्ती काय बोलायचं नाही. हाच दिवस सुहास आहे and I think Suhas deserves all the very best for what he has done. I would like to wish Suhas, his family, his colleagues, हे सगळं त्याच्यावर स्पेंटामध्ये आहे आज फॅमिली म्हणून, या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. and I wish you Suhas all the very best for the future. Thank you. आपण सगळे आज इथे एकत्र जमलेलो आहोत ते सुहासजी, त्यांचे कुटुंब. आमची ओळख 3 दिवसांपूर्वीची आहे. 3 दिवसांपूर्वी ते मला इन्व्हिटेशन द्यायला आले, तेव्हाच आमची सोलापूरमध्ये आल्यापासून पहिली भेट झाली. त्यांनी मला त्यांचे आत्तापर्यंतचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची माहिती सांगितली आणि साधारणतः पहिल्याच भेटीत आम्ही 20-25 मिनटं गप्पा मारल्या. त्यातून ज्या काही गोष्टी मला लक्षात आल्या ते म्हणजे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेली एक व्यक्ती केवळ 5 वर्षासारख्या छोट्याशा पिरियडमध्ये 3-4 प्रोडक्ट्स खूप सक्सेसफुली लॉन्च करू शकलेली आहे, आपला व्यवसाय वाढवू शकलेली आहे. त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती कुठल्याही पद्धतीची उद्योजकतेची नाही. अशा वेळेला अशी पार्श्वभूमी नसणाऱ्या भारतातल्या अत्यंत तरुण असलेल्या टॉप 5 मध्ये सुहासजींची गणना होते. ही आपल्या सगळ्यांसाठी, सोलापूरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे आणि आमचे जे काही कॉमन फ्रेंड्स आहेत ते फ्रेंड सर्कल जर पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेली ही मुलं आहेत जी त्यांच्यासोबतच शाळा कॉलेजमध्ये होती, त्यांच्यासोबत मोठी झाली. त्याच्यावरून ते स्वतःची जी पार्श्वभूमी सांगतात त्याची मला पुरेपूर कल्पना आहे आणि म्हणून मला या गोष्टीचं जास्त कौतुक वाटतं की इतक्या कमी वयामध्ये त्यांनी खूप चांगलं, खूप वेगवान पद्धतीने हे यश संपादन केलेलं आहे आणि आज त्यांचं नवीन प्रोडक्ट लॉन्च होते. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप अभिनंदन करते. आणखी एक गोष्ट जी मला त्यांच्याविषयीची फार जास्त आवडली ती म्हणजे त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने 4 वर्षांपूर्वी लग्न केलं आणि आपली सामाजिक बांधिलकी जपली. लग्नावरती होणारा खर्च त्यांनी टाळला आणि त्याच्याऐवजी त्यांनी 50 स्वच्छतागृह निडी व्यक्तींना ZP च्या मार्फतीनं बांधण्यासाठी फंडिंग केलं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्यामुळे अनेक लोक असतात जे खूप काही बोलतात आणि आपण खूप काही आहोत असं करतात, परंतु त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाल्यानंतर हार्डली पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आणि भविष्य काळात सुद्धा त्यांची सामाजिक बांधिलकी ही वाढत जाईल आणि त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांनाच म्हणजे जे त्यातले ते आवर्जून इथं उपस्थित असलेले की खऱ्या अर्थाने सुहासना आशीर्वाद देण्यासाठी इथं जमलेले, प्रामुख्याने जिने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या ग्रामीण भागातल्या, आज पहिल्यांदा म्हणायची वेळ आता आलेली आहे काय असं मला वाटतं. ते चुकीचं नाही. आता ते त्यांच्यावर प्रेम करणारे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातनं, मग ते पत्रकार बंधू आहेत, मी जाणे लोकांना तर फार राजा माने तिथं इतिहासकार ओप्रकाश आपलं शिवरत्न शेट्टी, त्यांचे भाऊ ओप्रकाश शिवरत्न शेट्टीजी. सुहासचा सगळ्यांची संमत इथं आहे म्हणून सगळ्या क्षेत्रातनं सगळे लोक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले दिसतात.
मला आठवते की 2015ला या स्पेंकाचं मिनरल वॉटरचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं होतं त्यांच्या गावी. आणि उद्घाटन झाल्यानंतर मला वाटलं की आता एकदा उद्घाटनाला गेलं की दुसऱ्या पाहुण्याला दुसऱ्या वेगळी उद्घाटनाला बोलवतात. तिसरा आणि काही ब्रँड असेल मग तिसरा पाहुणा असतो. पण सुहासनी एकच ठरवलं, मला असं दिसते, मला अजून काही समजत नाही त्याच्याद्वारे तो काय, पण नेहमी त्यांना संभाजी छत्रपती हा पाहुणा आणि संभाजी छत्रपती हा मोठा नाही, पण ते घराणं महत्वाचं. ते शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं घराणे जे मगाशी आपले शिवरत्न सरांनी सांगितलं की शिवाजी महाराज, शाहू महाराजांनी काय विजन ठेवलं होतं. नुसता इतिहास वाचायचा नसतो, तो इतिहास तो आत्मसात करून पुढे जायचं असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सुहासनं मी नेहमी एक पाहुणा म्हणून ते मला बोलवतात. आज खऱ्या तरी मी कार्यक्रमाला येणार नव्हतो. त्यांनी तारीख माझ्याकडे घेतली आणि तारीख घेतल्यानंतर माझा आज परदेश दौरा होता. पण सुहास नाराज झाला. तिने मला सांगितलं नाही, पण आमच्या सगळ्या सहकारी जे सगळे माझे लोक आहेत त्यांना ते निरोप पाठवले की राजे यावेत, माझी आज माझी मनापासून इच्छा आहे. आणि म्हणून मला माझा परदेशचा दौरा हा पुढे ढकलावा लागला. आणि हेच प्रेम आहे जे मी सुहासमध्ये पाहिलेलं आहे. काम करण्याची पद्धत असेल आणि एक डोळ्यासमोर ठेवलेलं एक विजन असेल, हा निश्चित एक दुसऱ्यांच्या पेक्षा एक वेगळं पण सुहासमध्ये आपल्याला दिसून. केव्हाही भाषण करत नाही, केव्हाही बोलत नाही, फार सॉफ्ट स्पोकन आहे. आणि त्या 2015च्या उद्घाटन प्रसंगी त्यावेळी तर मी शादीशी बोलत होतो मगाशी, आणि त्यावेळी सुद्धा सुहास केव्हाही आउटस्पोकन नव्हते, केव्हाही एक्स्ट्रोवर्ट नव्हते, केव्हाही आपली एक्सप्रेशन जी क्वालिटी पाहिजे ती सुद्धा नव्हती. आणि अशा बिझनेसमध्ये त्यांनी उडी मारली होती ज्या ठिकाणी ह्या सगळ्या क्वालिटीज इम्बाईब लागतात, या सगळ्या क्वालिटीज आत्मसात लागतात. त्या सगळ्या क्वालिटीज असल्याशिवाय तुम्ही हा ब्रँडच पुढे देऊ शकत नाही. अशा वेळी माझ्या मनात फार शंका होती की सुहास अभिमाने हा ब्रँड हा पोचू शकतो का. लोकांच्या डोक्यात एकच घुसलं असते, बिस्लरी ब्रँड बिस्लरी असला तरी बिस्लरी म्हणजे मिनरल वॉटर, आणि कुठलं तरी त्यावेळी ते पेप्सीचं होतं, कोकोकोलाचे होते, किंबोना आणि काही ब्रँड्स मिनरल वॉटरचे ज्यावेळी जोरात मार्केटमध्ये चालू होते. आणि अशा ठिकाणी स्पेंका हा ब्रँड घेऊन यायचा. लोकांना अजूनही स्पेंका म्हणजे माहित नाही, स्पेंका म्हणजे काय आणि हा स्पेंका ब्रँड कसा जाणार, म्हणजे हा फार अनेक प्रश्नचिन्ह होते. पण सुहासच्या एकच गुण जो मला दिसतो, त्यांनी ठरवलं होतं की जे काय आपण करायचंय दॅट हॅज टू हॅव अ क्वालिटी. जे काय करायचंय ते स्टेट ऑफ आर्ट असतं. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल तर नाव निवडताना सुद्धा स्पेंकाला घेतलं. त्यांनी हा विचार नाही केला लोकांना समजेल का, या स्पेंकाचा अर्थ काय, किंवा या स्पेंका हे रायमिंगला चांगलं आहे का म्हणून घ्यावं का, तो त्यांनी विचार केला. ते विचार केला, त्याच्यात एक विजन होतं. स्पेंका म्हणजेच काय, रिलॅक्स. स्पेंका म्हणजे काय, चिल, स्पॅनिश शब्द आहे. तर त्याने उलट करून दाखवलं की या शब्दाचा अर्थ रिलॅक्स आणि चिल असला तरी, चिल म्हणजे असं बिंदास किंवा रिलॅक्स असं, पण तसं चिल सुद्धा असला अर्थ तरी खऱ्या अर्थाने ते कष्टातून रिलॅक्स होतं. कष्टातून 4 पैसे चांगले कमवून तो ब्रँड तयार करून त्यातनंच मग चिल होणं, हा त्याचा खरा अर्थाने भावार्थ होता असं म्हटलं तर आज काही चुकीचं नाही असं मला या बसेत बोलायचं. तिने प्रोडक्ट लॉन्च करताना तुम्ही पाहिलं असेल, अनेक तुम्ही पाण्याच्या बाटल्या पहा, अनेक प्रोडक्ट्स बघा, पण त्याच्यात सुद्धा त्यांनी स्टेट ऑफ आर्ट काय ते एक वेगळं विजन, एक वेगळं थिंग, मी दुसऱ्यांच्या पेक्षा माझं काही ते वेगळं पण आहे. आणि ते वेगळं पण त्यांनी मग बाटल्यांच्या बॉटलिंग मध्ये असतं, पॅकेजिंग असतं, वेगळी बॉटल. आज तुम्हाला अशी बॉटल तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार, भारतात कुठं पाहायला मिळणार, जगात पाहायला मिळणार. मग ती छोटी असेल मोठी असेल,
मला वाटतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती जरा वाढत सुद्धा असण्याची शक्यता आहे, ते मला माहित नाही, त्यातलं मला इकॉनॉमिक्स काय माहित नाही. पण निश्चितपणे आपण काहीतरी वेगळं आहोत, आपला ब्रँड वेगळा आहे, आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन करायचं नाही. कॉम्पिटिशन हे माझ्या बरोबरच आहे, माझ्या क्वालिटीच्या बरोबर आहे. हे नेहमी त्याचं श्वास ते एक थॉट प्रोसेस हा नेहमी असायचा. हे सगळं झाल्यानंतर ती दुधाची कल्पना, जे ज्याला कुठली दूध बनत A2 आता या A2 दुधाची कल्पना खरं प्राधान्याने सांगायचं, माझ्या मागं आमच्या सैनिकांचे लागले, आमच्या सुरेंद्र आमच्या मागं लागले की तुम्ही मला सुरू करायचं A2. मग त्यांनी सुहासला सांगितलं, आता तुम्ही काही सुरू करत नाही, तेवढीच आयडिया घेतली. आम्ही अजून सुरू करायचं आहे, पण यांनी सुरू करून लोकांच्या पुढे मार्केटमध्ये त्या बाटलीचा शेप बघा, तिची तिने दुसरं आपलं गाई येत पण नाही, A2 गाईचंच दूध द्यायचं, त्याच्यात सुद्धा क्वालिटी, त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मगाशी मला वाटतं रेड्डी साहेब कधी आपण ते बोलत होतो क्वालिटी नाही, पहिल्या दिवशी बघू. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं मी म्हटलं, तुमच्या पाण्याच्या बॉटलचा रेट आणि त्या बिस्लरी असतो आणि की कोण आणि काय काय त्याची वेगवेगळी बॉटल असं मिळवून त्याच्यापेक्षाही महाग आहे. हे कसं चालणार? कॉम्पिटिशन करायचं तर त्याच्या जवळ पाहिजे ना, ते सुद्धा तुमचा नवीन ब्रँड आहे, पण त्याच्यात सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही. कोणाच्याकडे उगतच जायचं आणि कॉम्पिट करायचं नाही. आपण मला माझा प्रोडक्ट चांगला विकायचा, माझी पाण्याची क्वालिटी ही वेगळी आहे आणि म्हणून त्यामध्ये 2 रुपये एक्स्ट्रा जाऊन देतो, काय फरक पडत नाही. तिथं 2000 लिटर 2000 बॉटलचं सेल असेल, तिथं माझा 1800 होईल, काय असो. पण आपण कस्टमरला क्लायंटला फसवून चालत नाही, तो कस्टमर आपल्याला लाईफ लॉंग कस्टमर पाहिजे नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने विचार आहे. मला सगळ्यात आनंद काय असतो की मला गाडीत सुद्धा स्पेंकर छोट्या बाटल्या ठेवायला इतकी छान क्यूट वाटते. ते क्यूट म्हणजे एकदम स्टाईल उघडताना सुद्धा बरं वाटतं. बघा मी पाण्याची बॉटल बघा आणि स्पेंकरची बघा, म्हणजे हा जो वेगळा पण सुवासनी ठेवलेला आहे. पण आपण सर्वांच्याकडे माझी सर्वांच्या वतीने मी त्यांना माझी इच्छा व्यक्त करू इच्छितो, ह्याच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर तुमचे मत जे आहेत हे नुसतं तुमच्या वस्तूच्या माध्यमातून दिसायला नको, हे तुमचे मत सुद्धा आहेत, हे तुम्ही वर्बली माईक वर पुढे येऊन हे सांगणं गरजेचं आहे. ब्रॉशर्स क्वालिटी बघा, ती ब्रॉशरची क्वालिटी आपण जर पाहिली असेल, ब्रॉशरची क्वालिटी सुद्धा पाहिली असेल, म्हणजे कुठलाही आयटम घेतला तर तो क्लास स्टेट ऑफ आर्ट पाहिजे, बाकी कशात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि हाच ब्रँड आहे, हाच ब्रँड आहे. म्हणजे ब्रँड म्हणजे तयार करणं फार अवघड असते, पण पण तो जरा वेळ लागत असेल. आज तुम्ही जर गेला टाटा, डोळे झोपून टाटांच्या विश्वास का ठेवतात लोक, अनेक वर्षाचा इतिहास आहे. आज जर्मनी मायबॅक म्हणून एक ब्रँड आहे, जी गाडी आहे मायबॅक गाडी आहे. आज आमच्याकडे जी एक जुनी गाडी आहे जी 100 वर्षाची एकमेव गाडी देशात आहे. आता मायबॅक त्यांनी मर्सिडीजचं कोलॅबोरेशन आहे, जर्मन ब्रँड आहे. जर्मन नाम नोन फॉर दिस इंजिनिअरिंग. आता जर्मनचं इंजिनिअरिंग कसं आहे, मी एका भाषणात बोललो होतो. मुंबईत ते दिल्लीत इंडो जर्मन एक गेट टुगेदर होतं आणि त्याच्यात मी बोललो की आमच्याकडे जर्मन 2 गाड्या आहेत. एक जर्मनची मर्सिडीज आहे 1960 ची इम्पोर्ट केलेली, दुसरी मायबॅक आहे. आणि मायबॅक आम्ही आपल्या शब्दात नेलं आहे, पण तिला ते मायबॅक असं प्रोनाऊन्स केलं होतं. तर तिथं गाडी स्टार्ट करायची आहे, तर अनेक त्याला आपण आपली गाडी गॅरेजला असली तर आपण दररोज एक महिन्यात एकदा स्टार्टर मारतो, जरा फ्रेश करतो, ऑइल आहे चेक करतो, सगळं आम्ही काही करत नाही. वर्षात एकदा ती दसऱ्याला जी बाहेर पडते गाडी, त्याच्यानंतर जी सरळ गॅरेजला गेली ती ठोकळत जाते आणि बरोबर वर्षानंतर ती खाली उतरते. आता असं दसऱ्याला आता 16 ऑक्टोबरला ती गाडी बाहेर गेला, पण त्याच्यात सुद्धा 200 लिटरचं हे आहे पाण्याची टाकी, पेट्रोलची टाकी. तर तिथं 200 लिटर घालणं परवडत नाही ना, की आम्ही काही स्वादात्माने नाही आहे की 200 लिटर घालून आपलं फिरावं गाडी आहे. पण ते आम्ही पण ते त्या इंजिनमध्ये एक 5 ते 10 लिटरचं आपलं कॅन ठेवायचं पेट्रोलचा. आणि गाडी आज ही अशी स्टार्ट केली ती पहिल्यांच्या स्टार्टनी जर्मन इंजिनिअरिंग. हेच
धागा पकडून किंवा याच लाईनवर सुहास साधण्याचं काम चालू आहे की जे काही करायचंय ते आपण टॉप करायचं. आणि अशा पद्धतीने सुहास काम चालू आहे. मी जास्त काय बोलणार, सुहासनास या प्रसंगी मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्या त्यांना ज्यांच्यावर सुहासांचा शुभेच्छा देतो. सगळ्यांनी सांगितलं की हा ब्रँड हा नुसता आपला महाराष्ट्रात नाही तर हा इतर राज्यात सुद्धा गेलेला आहे, पण हा इतर राज्यातून हा नॅशनल ब्रँड कसा होऊ शकतो आणि भारताच्या बाहेर हा इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा कसा जाऊ शकतो या पद्धतीने बघायला पाहिजे. त्यांनी कुठलेही कामं घेतले, मग तिथं इव्हेंट मॅनेजमेंटचे लोक सुद्धा असतील किंवा त्यांची मार्केटिंग टीम असेल, सगळ्या ठिकाणी त्यांनी क्वालिटी केलेली. आणि सुहास कपड्याची सेन्स सुद्धा म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर आवड पहिल्याशिवाय आपण तिथे वेगळे पडेल. मग कुठे कार्यक्रमाला गेला तर मोकळं जाणार, त्याच्यावर जॅकेट असणार छोटंसं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जॅकेट असतात. ही स्टाईल आहे, ही एक म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला आपण छान असतात करेल, आपण व्यवस्थित प्रेझेंटेबल पाहिजे. ते एक थॉट प्रोसेसचा एक भाग आहे आणि ते त्याच्यातनं हे सगळं तुम्हाला त्यांच्या बिझनेसमध्ये दिसून येते. एवढा थॉट प्रोसेसच्या मागून मी सुद्धा त्याच्यात थोडा अडकून गेलो. ते म्हणजे माझे सगळे बहुतांश कपडे हे सगळे सोलापूरच घातले, समोर बसलेले जाते. आता हा सुद्धा मी शिवला जातो. मी त्याला सांगतो तुम्ही घेऊ नका एस आणि सी. जर कोण करोडपती नसेल तर मी आणि आमच्या मॅडम करोडपतीमध्ये बसायला आपल्याला आज संधी मिळाली म्हणून आपण दोघं सगळ्यांच्या वतीनं त्याचा आभार व्यक्त करतो. आणि अमिताभ बच्चनला फंक्शन आणि आपण बघितलं होतं कोण बनेगा करोडपती, त्यामुळे आमचा नंबर केव्हा लागेल असं आपण अपेक्षा ठेवू. पण ते विषय टाळण्याचं एकच कारण आहे की चांगल्या माध्यमातून जर बिझनेस केला तर आपण करोडपती काय तुम्ही बिल्डिंगर सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि तीच विजन घेऊन सुहास आपल्याला करायला पाहिजे. आणि त्या सगळं विजन मध्ये ज्यावेळी तो स्वतः सुहास आत्माने कोट्यवधी रुपये ज्यावेळी कमवणार, एक त्यांनी पहिल्या दिवशीपासून एक मनात ठेवलंय की आपण ज्यावेळी 4 पैसे कमवू त्यातला पॉइंट काहीतरी पैसे हे समाजासाठी देणं गरजेचं आहे. हे त्याच्यातली जी माता जी भावना त्यांनी दाखवलेली आहे ह्याचं मला या प्रसंगी कौतुक करायचं आहे. कारण त्यांच्या एंगेजमेंटला मी गेलो होतो आणि एंगेजमेंट येत असताना गर्दी ह्याच हॉलला एवढी भरलेली गर्दी आणि मला असं काय कळलं एंगेजमेंट एवढी गर्दी परत लग्नासाठी एवढा खर्च. तर सुहास म्हटलं हे इथंच लग्न लावून टाकलं बरं झालं असं, लगेच लावून टाकू म्हणजे. आणि त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की माझं लग्न परत ह्या अशा वेळेला पद्धतीने होणार हेच. आणि पाहुणे तेच आहेत, परदेशात लग्न करायचं म्हणजे हेच लग्न लावून टाकलं. आणि जो लग्नासाठी जो काही पैसे खर्च करणार ते तिने समाजासाठी दिले. हाच खरा उद्योग. म्हणून असंच तुम्ही जेवढे तुम्ही पैसे कमवाल त्याचा पॉईंट वर गरीब समाजाला ज्या समाजाला गरज आहे अशा ठिकाणी त्याचा वापर करावा. अशा प्रसंगी मी आपल्या सर्वांना मी त्यांना विनंती करू इच्छितो. आणि परत एकदा सगळ्यांच्या वतीनं सुहासना मी मनापासून शुभेच्छा देतो. जास्त बोलता नाही त्यामुळे मी थोडंसं वाचूनच बोलतो. आज स्पेंडा फ्लेवर वीकच्या शुभारंभाप्रसंगी आमचे आदर्श माननीय छत्रपती संभाजीराजे आणि उद्योजक एनजी शाह, माननीय उद्योजक रामरेड्डीजी, माननीय एस पी मॅडम तेजस्वी मॅम, आमचे सहकारी ओमप्रकाशजी, माझे वडील आणि तसेच आपले सर्व उपस्थित यांचे देखील मनपूर्वक आभार. स्पेंडा या प्रवासात सर्व सुपर स्टॉकिस्ट डिस्ट्रीब्युटर व रिटेलर यांचा सिंहाचा वाटा असल्याने आज आपण स्पेंडा उद्योग देशातील 6 राज्यांमध्ये वितरण व्यवस्था निर्माण करण्यात व्यवस्थित यश आलेले आहे. याच वितरण व्यवस्थेच्या बळावर आपण स्पेंडा परिवाराकडून नवीन उत्पादने सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करीत आहेत. मला विश्वास आहे की आजपर्यंत जो पूर्ण प्रतिसाद व विश्वास स्पेंडा परिवाराने आपल्या विविध उत्पादनांवर मिळवला आहे तोच विश्वास व प्रतिसाद नवीन लॉन्च झालेल्या फ्लेवर मिल्कला मिळेल आणि आपल्या स्पेंडाच्या व्यवसायाचा
आलेख दिवसेंदिवस वाढत जाईल हा मी विश्वास देतोय. आजपर्यंत या प्रवासात लहान मोठ्या अडचणींना सामोरे जाताना कळत न कळत काही चुका घडत असतात. त्याबद्दल स्पेनका परिवाराचे प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांची वतीने व्यक्त करतो. ग्राहकांसाठी गुणवत्तापूर्ण उत्पादने घेऊन येण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. या धोरणाखाली आम्ही भविष्यामध्ये विविध उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यालाही आपला उत्तम प्रतिसाद मिळेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेनका परिवाराला आजपर्यंत मिळालेले यशाच्या मागे जे आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श छत्रपती संभाजीराजे यांचे आशीर्वाद तसेच संपूर्ण परिवाराची साथ, स्पेनका परिवारातील प्रत्येक स्टाफने दिलेले योगदान याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच स्पेनका जो आज आहे की आज सर्वजण कौतुक करत होते की प्रेझेंटेशनच्या बाबतीत की ब्राउशर डिझाईन आणि या सगळ्याच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असलेला एक व्यक्ती इथं उपस्थित आहे आणि मी मॅडमला विनंती करतो की आपण त्यांचा राजांच्या हस्ते सत्कार करायचा आहे. विलास रामचंद्र क्षीरसागर यांचा शॉर्ट फॉर्म विराक्षी हे ब्रँड आहे. तर आपल्या ब्रँडमध्ये नाव सिलेक्ट करणे असेल किंवा लोगो चॉईस करणे असेल किंवा बॉटल्स असेल, ब्राउशर, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठा त्यांचं गायडन्स आणि त्यांचं मार्गदर्शन जे आम्हाला भेटतं त्यांचे विलास रामचंद्र क्षीरसागर यांनी पुढे यावं. आणि तसेच त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव सचिन हे थोडे ॲडव्हान्स त्यांनी दोघांनी पुढे यावं. त्यांचा सत्कार छत्रपती संभाजीराजे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. आस्पे न्यूज ब्युरो नेटवर्कचं आपलं सोलापूर डिजिटल मीडिया या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आस्पे न्यूज ब्युरो नेटवर्क, आपलं सोलापूर डिजिटल मीडिया.